मित्रांनो, जीवनामध्ये किती वाईट प्रसंग येऊ, आपण आपलं सरळ वागत चालायचं. कोणाशी विरोधही करायचा नाही आणि कोणाशी वैरही करायचं नाही, चांगलंही नाही वाईटही नाही. आपलं एकच काम करायचं, आपण आपले कामं करीत राहायचं. कारण या जीवनामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, लोकायला त्याचं चांगलं होण्यात एवढा आनंद नाही जेवढा आनंद तुमचं वाईट होण्यात. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपण त्याला आपलं वाईट झाल्यावर आनंद भेटते हे पक्क माहिती आहे आपल्याला. म्हणून आपण एकच गोष्ट करायची, सातत्यानं इतके प्रामाणिक प्रयत्न करीत राहायचे. आपण एकच करायचं, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, उठायचं ना आपलं काम. आणि ही मॅच्युरिटी याला खूप टाइम लागते मित्रांनो. एक वेळ असते, प्रत्येक जण आपलं वाटतंय आपल्याला, नंतर कळते काय प्रत्येक आपलं कोणीच नाही, आपले फक्त आपण हे लक्षात येतं. म्हणून मित्रांनो, एकच गोष्ट करायची, आपण कोणत्याही क्षेत्रात आपण असो, बुगाच आपलं काम ना. आपण दुनियाशी काही घेणं देणं नाही. जेवढं वागता येईल तितकं चांगलं वागायचं, बाकीचे लोक सोडून द्यायचे. ज्यांच्या संग जमतंय त्यांना आपण खरंच मनातून प्रेम लावायचं, ज्यांच्या संग जमत नाही त्यांना चांगलंही बोलायचं नाही, वाईटही बोलायचं. म्हणून मित्रांनो, जेवढे आपल्या जवळचे येतं, जेवढी आपली भावकी आहे, त्याला वाटतंय आपण लागूनच दाखवायचं. म्हणून सांगायचा मुद्दा असा होता की साधू संत माणसावर कृपा करतात मग. पण याच्याही पुढे जाऊन सांगतो, सगळ्यात जास्त आपल्यावर कृपा कोण करतात? आपले कर्म करतात. साधू संतांचे तर आपले उपकार आहेतच, मी नाही म्हणत नाही, पण तुमचे कर्म ग्रेट असतील का? तर 100% साधू संत तर करतील कृपा, पण देवाला सुद्धा तुमच्यावर कृपा करावी लागते. आणि म्हणून आपले कर्म चांगले ठेवा मित्रांनो.